नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेबद्दल एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत। सध्या ह्या योजनेची KYC प्रक्रिया सुरू झाली आहे, पण ही KYC करताना अनेक बहिणी गडबड करत आहेत आणि त्यामुळे पुढे समस्या येऊ शकतात। म्हणूनच हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आपण ह्यात जाणून घेणार आहोत की KYC करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं, कोणती कागदपत्र जवळ ठेवायची, चुका टाळण्यासाठी काय काळजी घ्यायची आणि अजून वेळ आहे त्यामुळे घाई का करू नये। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर RV टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा। हा व्हिडिओ तुमच्या बहिणींना, नातेवाईकांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। लाडकी बहिणींनो, KYC करताना तुम्ही महत्त्वाची अशी काळजी घ्या की पहिलं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचं KYC करताना जी सरकारने गव्हर्नमेंटने वेबसाईट जाहीर केली आहे, ladkibhin.maharashtra.gov.in ही वेबसाईट सरकारची आहे। ह्या वेबसाईटवरूनच तुम्ही KYC करा। अन्य कोणत्याही फ्रॉड वेबसाईटवरून KYC करू नका, कारण तुमचा डेटा चोरला जातो आणि तुमचे पैसे हे हॅक केलं जाऊ शकतं। त्यामुळे बरेच म्हणजे गुगलवरती फ्रॉड असे वेबसाईट आहेत, तिथे तुमचं माहिती शेअर करू नका कृपया करून। आणि ही KYC करताना गडबड करू नका। दुसरं म्हणजे आजपासूनच ही KYC सुरू झालेली आहे। काय तर महिला व बाल विकास विभागाची आदिती तटकरे मॅडम आहेत, लाडकी बहीण योजनेची मंत्री, त्यांनी सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेची KYC प्रक्रिया ही 2 महिन्यापर्यंत राहणार आहे आणि ही आजपासून सुरुवात झालेली आहे। तर त्यासाठी तुम्ही एवढ्या लवकरच KYC करू नये, 1 ते 2 दिवस वेट करून तुम्ही तुमची KYC करून घ्या, कारण वेबसाईटसुद्धा आज एकदम चालू झाल्यानंतर तो लोड होत आहे। 1 ते 2 दिवसानंतर तुम्ही KYC केली तर उत्तम आहे, कारण तो वेबसाईट व्यवस्थित चालत आहे पोर्टल। गडबडमध्ये घाई करताना KYC जर केली तर काही तुम्हाला पुढे समस्या येऊ शकतात। त्यामुळे 1 ते 2 दिवस वेळ वाट पहा आणि मगच KYC तुमची करून घ्या, कारण अजून 2 महिने तुम्हाला वेळ आहे KYC करण्याची। तो तेवढ्यात लवकरच KYC करा असे काही सरकारने सांगितले नाही। 2 महिन्याच्या आत तुम्ही कधी पण तुमची KYC करू शकता। आणि आता KYC करायला गेला तर काही एरर येत आहेत, ते एरर 1 ते 2 दिवसानंतर पूर्णपणे जाणार आहे, व्यवस्थित पोर्टल चालणार आहे। त्यामुळे लाडकी बहिणींनो, KYC करताना महत्त्वाची काळजी घ्या। कोणत्याही व्यक्तीला तुम्ही पैसे देऊन KYC करून घेऊ नका, कारण तुमच्या घरात कोणीही शिक्षण घेतलेलं असेल तर ते सहजपणे ह्या वेबसाईटवरून KYC करतील, कारण एकदम सहज आहे। सोप्या भाषेत आपण पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पुढे व्हिडिओ घेऊन येणार आहे KYC घर बसल्या कसे करायचं। ती व्हिडिओ पाहूनसुद्धा तुम्ही तुमची KYC घर बसल्या करून घेऊ शकता कोणत्याही, कारण आता बरेच फ्रॉड लोक निघालेले आहेत। ऑनलाईन तुम्हाला KYC करून मिळेल, परंतु कोणत्याही व्यक्तीला तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर हे शेअर करू नका। म्हणजे तुम्हाला माहीत आहेत, ओळख आहेत अशा व्यक्तीसोबतच जाऊन तुमची KYC करून घ्या। लाडकी बहिणींनो, KYC करताना तुम्हाला लागणार आहे कागदपत्रे, आधार कार्ड, म्हणजे ज्या महिलेच्या नावावरती आता अगोदर पैसे येतात त्या महिलेचं आधार कार्ड, त्याला लिंक असलेला मोबाईल नंबर, कारण त्याच्यावरती OTP येतो। त्याच्यानंतर दुसरा, जर लाडकी बहीण ही लाभार्थी विवाहित असेल तर तिच्या पतीचं आधार कार्ड लागणार आहे आणि पतीच्या आधारला जे मोबाईल नंबर लिंक आहे ते लागणार आहे OTP घेण्यासाठी। आणि जर लाडकी बहीण लाभार्थी अविवाहित असेल तर तिच्या वडिलाचं आधार कार्ड लागणार आहे, त्याचा आधार नंबर लागणार आहे आणि आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर हे लागणार आहे।
कारण हे 4 डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असलं पाहिजे ई-के-वाय-सी करताना. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही जास्त डॉक्युमेंट्स मागितले तर देऊ नका. फक्त सरकारने एवढं डॉक्युमेंट्स सांगितलेलं आहे ई-के-वाय-सी करण्यासाठी. फक्त ह्या 4 डॉक्युमेंट्सवरती तुमची ई-के-वाय-सी पूर्ण होणार आहे. फक्त 2 मिनिटात ही के-वाय-सी पूर्ण होणार आहे. ह्याला जास्तीत जास्त वेळ लागणार नाही. आणि कोणालाही तुमची के-वाय-सी करताना जास्तीत जास्त वेळ लागला तर काही समस्या असेल तर आम्हाला नक्कीच आपल्या कमेंटमध्ये आम्हाला विचारा. आणि आपलं इंस्टाग्राम ID आहे, तिथंसुद्धा तुम्ही मेसेज करू शकता आम्हाला. कारण ही सोपी आणि सुलभ असून ह्या योजनेची पारदर्शक कायम ठेवण्यासाठी पात्र महिलेला म्हणजे जी महिला पात्र आहेत त्यांनाच ह्याच्या पुढे लाभ मिळणार आहे. जर तुम्ही ई-के-वाय-सी 2 महिन्याच्या आत केलं नसेल तर तुम्हाला पुढील महिन्याचा हप्ता मिळणार नाही. त्याकरता तुम्ही तुमचं ई-के-वाय-सी वेळेवर नीट करा. कारण ही ई-के-वाय-सी आता दरवर्षी करावी लागणारच आहे असं सरकारने आता जाहीर केलेलं आहे. त्यामुळे वेळोवेळी तुमचं खाते अपडेट ठेवत जा. पैसे बंद होणार नाहीत याची काळजी घ्या. आणि तुम्हाला आता लाडकी बहिणीनो ह्या व्हिडिओमधून समजलं असेल की के-वाय-सी करताना कोणती काळजी घ्यायचं, कोणत्या वेबसाईट तुम्हाला वरती दिसत आहे तर निळ्या कलरमध्ये ही वेबसाईट आहे मित्रांनो लाडकी बहिणींनो. जर तुमचं शिक्षण झालं असेल तर तुम्ही सहजपणे के-वाय-सी करू शकता, काही अडचण नाही. आणि आपण पुढे व्हिडिओ घेऊन येणारच आहोत. त्या व्हिडिओमध्ये ई-के-वाय-सी कसं करायचं, कोणकोणते ठिकाणी आधार नंबर टाकायचं, OTP कुठे टाकायचं, कशी माहिती भरायची, संपूर्ण डिटेल्स सोप्या भाषेत सुलभरीती मराठीत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाहत जावा. जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करत राहा. इथेच तुमचं नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. धन्यवाद.